नमस्कार मित्रांनो. तर आज आपण शिकणार आहोत एकादशी निमित्त उपवासाची खमंग अशी खुसखुशीत छान रुचकर अशी शेंगदाण्याची चटणी. उपवासाची शेंगदाण्याची चटणी. त्यासाठी लागणारं साहित्य: शेंगदाणे सर्वप्रथम मी भाजून घेतले आहे. नंतर हे बघाल तुम्ही मिरची, ही चवीनुसार तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल तशी तुम्ही वापरू शकता. नंतर आहे दही आणि जिरा. ठीक आहे. तर आता मी काय करणार, सगळ्यात आधी शेंगदाणे हे तुम्हाला जेवढे हवे त्या प्रमाणानुसार तुम्ही मिक्सर मध्ये ग्राइंड करायचे. इथे मी साधारण एवढे शेंगदाणे घेतले आहे. ओके. याच्यामध्ये मिरची चवीनुसार, तुम्हाला जेवढं स्पायसी हवं असेल तेवढी जास्त तुम्ही टाकू शकता. हे आहे जिरे पण स्वादानुसार. ठीक आहे. आणि हे दही मात्र मी थोडं जास्त प्रमाणात घेतलेलं आहे. ओके. आणि आता चवीनुसार मीठ. चवीनुसार आपण मीठ घेणार आहोत. तर हे सर्व एकत्र करून, काहींना थोडीशी गोड चटणी आवडते तर ते ह्याच्यामध्ये शुगरही टाकू शकतात. आंबट गोड चटणी होते. तर हे मिक्सर मध्ये घ्यायचंय. इथे बघू शकताय तुम्ही. आणि ही चटणी आपण थोडी पातळ करत आहोत, बिकॉज जी की आपल्याला साबुदाण्याच्या खिचडीवर भगरवरती पण आपल्याला खाता येईल. तर आता आपण छानसं असं आपलं सार तयार झालं आहे. आणि त्याच्यामध्ये आपण आता थोडासा त्याला टेस्ट पुरता एक छोटासा तडका देणार आहोत, जेणेकरून अजून टेस्टी लागणार आहे. हे बघू शकता तुम्ही. ते थोडंसं तापलं की त्याच्यामध्ये मिरची आणि थोडेसे जिरे, आपण ग्राइंड करताना जिरे टाकले आहे, बट एक म्हणतो ना आपण तडका द्यायचा आहे, तर त्याच्याकरता आपण जिरे वापरणार आहोत. हे छानसं तडतडलं, तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण हे वाटलेलं सारण टाकणार आहोत. जास्त जळू द्यायचे नाही, फक्त गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचे जिरे. आणि आता त्याच्यामध्ये हे वाटलेलं सारण. ओके. मीठ हे आधी आपण टाकलेलं आहे, त्यामुळे नंतर टाकायची गरज नाही. हे बघू शकताय तुम्ही. अशा पद्धतीने खमंग अशी सुंदरशी शेंगदाण्याची चटणी म्हणा, शेंगदाण्याचं सारण म्हणा, हे तयार झालेलं आहे. ओके. तर अशाच प्रकारच्या रेसिपी जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत कंटिन्यू राहा. माझ्या पेजला फॉलो करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. ओके. हॅव अ नाईस डे.